आप्पा, या ठिकाणी एका विद्यार्थ्याने प्रिन्सिपलने मारहाण केल्यामुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे आणि आज ABVP यांनी पण आंदोलन केलेलं आहे आणि एक तुम्ही संचालक आहेत, काय सांगाल? मी या संस्थेचा अध्यक्ष आहे. परवा ही घटना घडली. मी मुंबईला होतो. मला मुंबईला निरोप आला की अशा पद्धतीची घटना आपल्या संस्थेमध्ये घडलेली आहे. मी ताबडतोबीने रात्री आल्याच्या नंतर आज सकाळी संस्थेमध्ये आलो. सकाळपासून या सगळ्या बाबतीमध्ये मी चौकशी करतो आहे आणि आल्याबरोबर मी पहिल्यांदा निर्णय जो घेतला की याच्यामध्ये प्रिन्सिपलची चूक असेल नसेल, चूक तर त्याची दिसतेच आहे आणि म्हणून त्याला ते शासन झालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही ताबडतोबीने त्यांना त्याच्या निलंबनाची कारवाई या ठिकाणी केलेली आहे. मीनवाईल ABVPची सगळी मंडळी, पदाधिकारी मंडळी इथं आलेली होती. त्यांनी पण मला हे निवेदन आज या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यात पण त्यांची प्रमुख मागणी ही होती की तुम्ही ताबडतोबीनं प्राचार्याला निलंबित केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याचं निलंबन केलेलं आहे. इतरही त्यांच्या काही 2-3 मागण्या त्याच्यामध्ये आहेत. समुपदेशन केंद्र वगैरे हे ज्या बाबी आहेत ह्या सक्रिय झाल्या पाहिजेत वगैरे, ते आमचं ऑलरेडी चालू आहेच. परंतु अजून त्यामध्ये जास्तीची सुधारणा कशी करता येईल तो आम्ही प्रयत्न निश्चितपणाने करू. आमच्या संस्थेमध्ये पहिल्यांदा हा इन्सिडन्स घडलेला आहे आणि असं वाटत होतं की हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि याच्या अगोदर एकही विद्यार्थ्यांची तक्रार जी आहे आमच्या मॅनेजमेंटकडे आलेली नव्हती. कुठली सूचना किंवा तक्रार आली असती तर आम्हाला पण त्याच्यामध्ये लक्ष घालता आलं असतं. परंतु प्रिन्सिपल आणि त्यांच्या स्तरावरती हा विषय घडलेला आहे. प्रिन्सिपलने इतकं त्याला मारायची काही आवश्यकता नव्हती. समज द्यायला पाहिजे होती किंवा त्याला पालकांना बोलून घ्यायला पाहिजे होतं वगैरे. पण आता ही जी घटना घडलेली आहे, दुर्दैवाने ही घटना घडलेली आहे आणि तो अतिशय साधारण सामान्य कुटुंबातला विद्यार्थी होता. पालक त्याचे इथं आलेले आहेत. त्यांची पण परिस्थिती अतिशय सामान्य आहे आणि तोच पुढे भविष्यामध्ये एक चांगला विद्यार्थी किंवा तो चांगल्या पद्धतीने जॉब करू शकला असता. फॅमिलीचं पण त्यांचं नुकसान झालेलं आहे. परंतु ही जी घटना घडलेली आहे याच्यासाठी पोलीस प्रशासन पण चौकशी त्यांच्या पद्धतीने करणार आहे आणि आम्ही जो काही निर्णय घ्यायचा होता निलंबनाचा तो घेतलेला आहे. विद्यार्थ्यांना काय आवाहन करणार तुम्ही? विद्यार्थ्यांना आम्ही आता सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी असं आवाहन करतो आहे की तुम्हाला प्राध्यापक किंवा प्राचार्याच्या संदर्भामध्ये ज्या काही तक्रारी असतील, तुम्हाला सूचना करायच्या असतील, इथं मी अध्यक्ष म्हणून असतो किंवा प्रफुल्ल इथं खजिनदार म्हणून असतो, विशालदादा या कॅम्पसचा इन्चार्ज म्हणून इथं कामकाज बघत असता. आम्ही सगळी मंडळी इथं रोज एक ना एक कोणीतरी मॅनेजमेंटचे पदाधिकारी इथं उपस्थित असतो. आमच्याकडे यानंतर कुठल्याही विद्यार्थ्यांनी येऊन सूचना केली पाहिजे, त्यांची तक्रार केली पाहिजे आणि त्या पद्धतीनं वेळोवरती त्याचा बंदोबस्त करता येईल. नमस्कार जी. परवा दुर्दैवी घटना देवकर फार्मसी कॉलेजच्या एका विद्यार्थ्याने स्वतःचा जीव संपवून जी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये त्याने चिठ्ठीमध्ये असा उल्लेख केला होता की प्राचार्याने जी मला मारहाण केली, माझी चूक नसताना मला मारहाण केली आणि त्यामुळे एकूणच विद्यार्थ्यांसमोर, शिक्षकांसमोर माझी जी स्थिती झाली त्याच्यामुळे कुठेतरी माझं मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे मी ही आत्महत्या करतोय. जसंच विद्यार्थी परिषदेच्या हे लक्षात आलं आणि इतर विद्यार्थी समूहाच्या हे लक्षात आलं तर एक सामान्यतः एक तीव्र रोषाची भावना या सर्व विद्यार्थ्यांमध्ये होती. म्हणून आज विद्यार्थी परिषदेने इकडे जे महाविद्यालय प्रशासन आहे, संस्था आहे, त्यांना एक प्रश्न विचारण्यासाठी, त्यांची याच्यावर मागणी करण्यासाठी विद्यार्थी परिषदेने इकडे आज विद्यार्थी स्वाभिमान आंदोलन असं केलं होतं. कुठेतरी विद्यार्थ्यांच्या स्वाभिमानाला ठेस पोचते म्हणून हे आंदोलन करण्यात आलं होतं. यामध्ये आपण प्रमुख 4 मागण्या केल्या होत्या. पहिली अशी होती की जे हे काही प्राचार्यांविरुद्धची तक्रार आहे त्याच्यावर कारवाई होईल, म्हणजे जी काही त्याचं निष्कर्ष निघतील कारवाईचे, पण त्याआधी त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि जर निलंबन झाल्यावर आणि कारवाई झाल्यावर तो दोषी आढळला तर त्याच्यावर कायदेशीर गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यावर ॲक्शन घेतली गेली पाहिजे. दुसरं म्हणजे जी इकडे तक्राराची जी यंत्रणा असेल ती अजून बळकट केली पाहिजे. विद्यार्थ्यांना कंप्लेंट जर फाईल करायची असेल तर ती एक चांगले स्मूथ प्रोसेस त्यामध्ये असली पाहिजे अशी विद्यार्थी परिषदेची मागणी होती. तिसरी मागणी होती की इकडेचे समुपदेशन केंद्र, काउन्सिलिंग सेंटरचा अभाव कुठेतरी ह्या परिसरात जाणवतो. जर असेल तर त्याचं सक्षमीकरण केलं पाहिजे अशी विद्यार्थी परिषदेची एक मागणी होती. आणि चौथं म्हणजे एकूणच विद्यार्थ्यांची जी मेंटल हेल्थवर संस्थेने आणि विद्यार्थ्यांनी स्वतः यामध्ये कुठेतरी पुढे येऊन
एक सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. आपला जीव हा फार महत्त्वाचा असतो. अशा कुठल्याही घटनेने किंवा याने खच्चीकरण न होता किंवा आपलं मानसिकरित्या न दुखावता कुठेतरी आपण पण स्ट्रॉंग झालं पाहिजे. म्हणून मेंटल हेल्थ अवेअरनेससाठी विविध उपक्रम या संस्थेमध्ये राबवण्यात यावे. विद्यार्थ्यांनी त्याला चांगलं सहकार्य करावं, असे प्रमुख काही मागण्या मी केल्या होत्या. त्या सर्व मागण्या तसं या संस्थेचे संस्थाचालक अध्यक्ष देवकर सरांनी ते मान्य केलेले आहेत आणि त्यांनी भविष्यात अशी घटना होणार नाही त्यासाठी ते सर्व काळजी घेतील आणि निलंबन देखील या प्राचार्यांचं करण्यात आले आहे. नाव काय आपलं? डॉक्टर वरुणराज नन्नावरे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देवगिरी प्रदेश मंत्री.